आपल्या रघुनंदन समूळ नाच शरदारोन विधी आपण लघु वेगे पहा खरोखर म्हणले उतार पाण्याला खळखळाट भारी तसं राजा रावणानेच अगोदर म्हणले बाणाचा वर्षाव केला आणि म्हणले रामाला झाकून टाकलं. अशा प्रकारचं विधान राजा रावणाने केलं म्हणतात. झाली सेवा राम भक्ताच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. पुढची सेवा पुढचे सूचक करतील. सुटले दोहीचे शरजा. धन्यवाद देवकते साहेब. इकडे या. भूताळ आणि नाव सांगा एकदा. अंतराळ बाणी कोंदले दिगमंडळ कुळाचळ कोंदले. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभो रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवा महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरे नमः. वक्रतुंड महाकावे सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्यासि सर्वदा. सर्व मंगल मंगले शिव सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते नारायण नमस्ते नारायण नमस्ते. ऊर्ध्व मूलमदशाकामस्वस्तं प्रहृयं छंदांशेष पर्णानिवेस्तमेदशे वेदवित. प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित तसे भक्ती जरी बोल गंगावती शोकाराल की. आता कृपा भांडवल सोडी भरी माती माझी पोतडी त्याने न पदी जोडत हर माते. महायुगे पेटे तटे भीमरत्य मोरम पुंडल काय धातू मुनिंद्रे समागत तिष्ठम तमानंद कंदम प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. घ्या दोघे विराती उद्धाट वारावयावान देती वाट शस्त्रे हानिता खनखनाट हवे वाट उठिला. तर त्या ठिकाणी म्हणले दोघं बी वीर कसे होते झुंजणारे की दोन्ही बी सारखे आणि कुणीच कुणाला ऐकत नव्हतं म्हणले. असं शास्त्राचा त्यांच्या खनखनाट आवाज येत होता असं त्या ठिकाणी घडत होतं. शस्त्रे हानिता बोन बळवून मळी ठिणग्या उठती अग्नि कल्लोळी बाण जाळती अंतराळी आतुर बळी रण योदे. तर एवढे शस्त्राचा आणि वर्षाव होत होता. पावसाच्या धारा येऊन कशा प्रत्यवर पडतात असा शस्त्राचा आणि वर्षाव होत होता. अशा ठिणग्या उडत होत्या. एवढे शस्त्र झळझळ करत होते मला त्या ठिकाणी. श्रीरामाचे दुर्धर बाण निवारण शक्य रावण बेदोनिया अंगवन अंगी संपूर्ण आदळती. तर प्रभू रामचंद्र सगळ्या जगाचा मालक आहे. त्याचे काय तरी राजा रावणाच्यानं होणार नाही. राजा रावणाच्यानं बाण त्याचं निवारण होत नाही. प्रभू रामचंद्र कसे ती एक बाणी एक वचनी एक पत्नी आणि म्हणले त्यांच्या बाणाचं निवारण राजा रावणाच्यानं होत नाही. धनुष्य छेदिले हातीचे हाती रतीचा मारिला सारथी रतीचे वारू पाडिले क्षिती केली विरती लंकेश. तर राजा रावणाचं धनुष्य हातातलं गळालेलं आहे आणि हातातलं धनुष्य पडलंय त्याच्या आणि रथाचा सारथी सध्या मारला गेलेला आहे. अशी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या बाणानं आणि एवढ्या कार्य केलेले. ओ छत्रपात मुकुटपात जोध्यपात रथपात पाचवा झाला कळापात रणि रघुनाथ कळवळला. राजा रावणाचं छत्र पाडलं छत्रपाट सारथी मारला छत्र पाडलं सगळा त्याचा मुकुट छादला आणि सगळा रथ छादला. असं प्रभू रामचंद्राच्या बाणानं कार्य केलेले त्या ठिकाणी. छेदावया दशकंठी रामेश्वर सजिले नेटी तव रावणे देखोनी पाटी उठा उठी पळाला. तर म्हणले राजा रावण काय झालेलं आहे अशी त्याची गती झाली. अहो त्याला नागवं केल्यासारखं झालं म्हणून म्हणले तो उठाउठी पळू लागलेला आहे. त्याचे केस सुटलेले आहेत. अशी गती त्या राजा रावणाची फजिती त्या ठिकाणी झालेली आहे. मारावया लंकानाथ निर्वाण निने आला रघुनाथ
रावण पळोनी बुद्धिवंत जीव घात चुकविला. प्रभू रामचंद्र मारायला आलेले पण पळत्याच्या पाठीमाग बाण सोडत नाहीत राम. राजा रावणाने विचार केला की आपला जीव प्राण वाचवावा. प्रभू रामचंद्र पाठीमाग माझ्या येणार नाहीत, मारणार नाहीत आणि पाठ धाकिवली आणि तो पळत सुटला जीवन वाचवण्याकरता. रामे मारावे रावणाशी, रावणाची बुद्धी कैशी, पळून रणभूमीशी आपापनाशी वाचविले. त्याप्रमाणे कसं तर राजा रावणाने विचार केला, बाबा प्रभू रामचंद्राचा बाण आपल्याला निवारण होत नाही, मग आपला प्राण वाचवावा. आपला प्राण वाचविण्याकरता म्हणले राजा रावणाने विचार शोधलेला आहे. रामन मारी पळत्याशी हे कळले आहे रावणाशी, पळाली लाग वेगेशी आपापनाशी वाच. राजा रावणाला कळून आलेलं आहे प्रभू रामचंद्र कसा आहे तर पाठीशी लागत नाही. तो पाठ फिरवली तो मला मारणार नाही असं त्याने विचार केला आणि पळू लागला. रामबाणी जर्जर भूत, रावण झाला हात, काही न चले पुरुषार्थ, मागे पळत अति धाके. तर काय झालेलं आहे बाबा, प्रभू रामचंद्राने बाण सोडल्यावर राजा रावणाला त्याला म्हणले सगळं त्याचं काय झालं तर शक्तिहीन झाला, काहीच कळना. म्हणून म्हणले पळत सुटलेला आहे तो आता ते आपला जीव प्राण वाचविण्याकरता. ओ लंकेचा जो लंकानाथ, अपमान नरनाथ, मोकळ्या केशी पायी पळत, घाई कुंतताती दुःखी. राजा रावण काय झालेलं आहे लंकेकड तोंड केलेलं आहे आणि लंकेकड तोंड करून पळत सुटलेलं आहे. त्याचे केस सुटलेले आहेत, मोकळ्या केसानं लंकाकडे पळू लागलेला आहे. म्हणले मेघा उडती चंद वाते, गज पळती सिंहा भेदाते, गरुड पळवी सर्पाते, ते विरावनाते श्रीराम. ज्याप्रमाणे ह्या मेघाला पाऊस जर यायला लागला त्याला वायू काय करतो, ढग आला तरी पळवतो त्या ढगाला वारा. आणि म्हणले कोला असतो कोला, त्याला सिंह दिसला की तो पळतो. आणि म्हणले तसा राजा रावण आणि गरुड पाहिला की सर्प पळतेत. अशी गती म्हणले त्या ठिकाणी आणि झालेली आहे. या परिसोय रावण सांडून गेला रणांगण, पुढील कथानुसंधान सावधान अवधारा. आता ह्या अध्यामध्ये म्हणले राजा रावण पळून गेलेला आहे, रामाला हारलेला आहे. आता कथा कशी तर पुढच्या अध्यामध्ये गेली म्हणले ते श्रवण करायका. एका जनार्दना शरण, रणी पळोनी रावण, उठवावया लक्ष्मण, कृपाळू पूर्ण परतला. हा त्या ठिकाणी काय झालेलं तर बल्ले बाबा हे राजा रावण पळून गेलेला आहे, त्या ठिकाणी लक्ष्मण आलेला आहे असं त्या ठिकाणी घडलेले. राम स्वानंद कृपाळू, राम आदलीवाले सावध राहा, कुंडली बोलले की आदली लावायची. राम स्वय दिन दयाळू, प्रणत पाळू श्रीराम. तर प्रभू रामचंद्र कसे आहेत, दीनदयाळ आहेत प्रभू रामचंद्र आणि दयाचे सागर आहेत. पळत्याच्या पाठी मागत लागत नाहीत, जे शरणांगत आलं ना आपल्याला त्याला मारित नाहीत असे प्रभू रामचंद्र आहेत. स्वस्ति श्री भावार्थ रामायण. कुंडलिकावर्ध हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू रामचंद्र महाराज की जय. आदली लावा. वनसुध हनुमान